महोदय रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय. ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू. राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. तुम्ही समजदार आहे ते जयंतराव, नाना भाऊ, ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले. काय पोराटोरांच्या नादाला लागतात. आपली भूमिका बरोबर आहे की एखादा मंत्री जर सभागृहात असेल तर त्याच्या खात्याची उत्तरं त्या मंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे. अगदी योग्य आहे. परंतु आपल्याला माहिती आहे बाय कॅमेरल हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे. असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात. त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो. असं असताना मला वाटतं यात काही गैर नाही आहे आणि त्यामुळे परत प्रत्येक अधिवेशनात हाच विषय आपण घ्यायचा, तेच रुलिंग माझ्याकडनं घ्यायचं, हे मला वाटतं उचित नाही. आपण आता पुढे जाऊया. महोदय रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय. राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. 19ला काय होतं? 19ला 2019ला महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तरं दिली का सभागृहामध्ये? देत होते का स्वतः उत्तरं? ते सुद्धा असे अधिकार देत होते ना त्यांच्या मंत्र्यांना. 2019 ते 22 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार त्यांच्या मंत्र्यांना दिलेले होते. त्याच्यापेक्षा वेगळं आता काही झालेलं नाही. तुमच्या काळात चालतं, तुम्ही होता त्यावेळी चालायचं आणि आता का चालत नाही? असतात एखाद्या प्रश्नाला, एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. म्हणून तुम्ही हे जे काय कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी जादा माहिती मिळते त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे काय आहे, आता काय झालं आहे, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे ते जयंतराव, नाना भाऊ, ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले. काय पोराटोरांच्या नादाला लागतात तुम्ही असं काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा,